तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दांडेल, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आपले 2 व्हिडिओ बघितले असणार, ज्यामध्ये आपण सुक्या मुलाची चटणी बनवली आणि शिंपल्यांचे भरीत बनवलं। तर आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी, त्याच्यासोबत असणार आहे काळ्या वाटाण्याचा सांबार आणि परपुटा। गवारीची भाजी तुम्ही एक नवीन नाव ऐकलं असेल, पण गवारीच्या भाजीला एक दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं, म्हणजे फोडशीची भाजी। आणि ही फक्त भाजी पावसाळ्यामध्येच भेटते। हे बघा, ही ती भाजी आहे, हे बघा तुम्ही बघू शकतात। आज आपण याच भाजीची भाजी बनवणार आहेत। तर चला मग आज आपण या भाजीची रेसिपी जाणून घेऊया कसं बनवतात। मी आपल्या भारतात आणि मी याच्या आधी सगळी आपली तयारी केलेली आहे। ही बघा फोडशीची भाजी, ही भाजी फक्त डोंगराळ भागातच भेटते। तर आम्ही जेव्हा ट्रेकला जातो तेव्हा आम्हाला दिसते ही भाजी, पण आम्हाला त्यावेळेला नॉलेज नव्हतं, पण आता भारतात एवढं नॉलेज दिलं। आणि आता इथे बघा, इथे भारताने सगळं सामग्रीचं सेटिंग करून ठेवलेलं आहे। तर या भाजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे आज आपण यूज करणार आहोत। हे सगळे रेसिपी आज भारतात आपल्याला सांगणार आहे। आता आपण गवारीची भाजी बनवायसाठी सुरुवात करूया। त्याआधी या भाजीला सुद्धा धुवावं लागतं। तुम्ही कुठलाही नेहमी भाज्या घेत असेल तर पहिला धुवावं लागतं। ही भाजी अशी कापून घेऊया। थोडी जाडच कापायची। पहिला अख्खी धुवून घेतली, त्यात खूप माती निघालेली। आता कापून पण 2 वेळा धुवा लागेल। हे बघ, धुवून आता कापली, अशी जाड कापायची, एकदम बारीक पण नाही कापायची। आणि वाटाणे 150 ग्रॅम। जे तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओच्या आधी, काळ्या वाटाण्याचा आपण सांबार बनवणार आहोत। ते काळ्या वाटाणे तर दिसत नाही, दुसऱ्या काळ्या वाटाणे, पण यालाच बोलतात काळे वाटाणे। तर आता आपण याचा सांबार बनवणार आहोत आणि आपली भाजी सुद्धा कापून झालेली आहे। चला आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। पहिला आपण पीठ मळून घेऊया। तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ। तर आता आपण बनवणार आहेत परपुटा। परपुटा लास्टला बनवायचा, नरम पडेल ना परपुटा। हा, आपण पीठ मळून ठेवावं लागेल ना अर्धा तास। मी सुद्धा बघून घ्या कसं बनवतात परपुटा। तर पीठ मळून ठेवायचं, जेव्हा सगळं काही होईल, आपला भाजी बनवून होणार आणि काळ्या वाटाण्याचा सांबार सुद्धा बनवून होईल, तेव्हा मग परपुटा आपण करणार आहे। हा लास्टला प्रोसेस आहे। परपुट्याचं पीठ आधीच आपल्याला मळून ठेवायला लागतो। थोडा मळून घ्यायचं, सुक्का मळल्याने चांगलं मिळत आहे। आणि एकदम पण सुक्का नाही करायचं, तुमच्या हिशोबानंतर ते पाणी टाकायचं, कारण तुम्हाला लास्टला समजेल की पूर्णपणे त्याच्यात पाणी असतं, थोडं म्हणजे एकदम थिक नसतो। थोडा पाणी टाकून मिक्स मळायचं। आपण डोसासाठी कसं पीठ मळतात तसं ठेवायचं, हा जाड, जास्त पातळ पण नाही। तुम्ही आता बघू शकतात की आपला परपुट्याचा पीठ रेडी झालेला आहे। आता याच्यावर थोडा झाकण ठेवून द्यायचं बाजूला, जोपर्यंत आपला भाजी आणि सांबार होतो तोपर्यंत। आता आपण सांबार बनवणार, त्यासाठी काळे वाटाणे बाफून 4 शिटे घेऊया। का 4 शिटे का घेतात, 5 का नाही? कारण काळे वाटाणे लवकर शिजत नाही ना, मग 5-6 घ्यायचे ना, लवकर शिजत नाही तर। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही, फक्त ते बुडेपर्यंत। वाटाणे उकळेपर्यंत आपण आता याचा मसाला बनवूया। कसला? सांबारचा। याच्यासाठी 2 छोटे टोमॅटो घेतले, 2 छोटे कांदे घेतले, यासाठी खोबरं, लसूण, आलं, मिरची आणि मालवणी मसाला, याचा आपण वाटण करणार होता। आणि ओला खोबरा हा खिसलेला इथे। याला सुक्का खोबरं नाही वापरायचं, याला ओला खोबरं वापरायचं। थोडंसं तेल टाकायचं फक्त। तर अशा प्रकारे सांबारचा मसाला बनवायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आता 1 ते उडकी तेल टाकलेलं आहे। 1 उडकी पण नाही, थोडासा म्हणजे अर्धा चमचा पण नाही। तर फास्ट गॅस करायचा आणि त्यावर ते बघू शकतात, फास्ट गॅसवर पहिला गरम करून घ्यायचं तेल, मग नंतर त्यामध्ये तुम्ही जे कांदे कापले आहेत ते पूर्णपणे कांदे टाकायचे। आणि हे पण ब्राऊन करायचे की नाही, लाल करायचे? हो, लाल करायचे। पूर्ण लाल? पूर्ण नाही, थोडे। ओके, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असणार। तर असंच हे 2-3 मिनिटं करत राहायचं, जोपर्यंत थोडेसे कांदे लाल होत नाही तोपर्यंत। याच्यात आपण मिरची टाकूया। आणि मिरची बघा, असे तुम्हाला कापायचे नाही आहेत, असे हातानेच तोडून टाकायचे आहेत। यूज अ नॅचरल वे। आणि आता लाकडाचा विडा घेतलेला आहे अद्रक कापायसाठी।
हे बघून घ्या. अख्खा टाकलं कापणार नाही ना ते. हे बघा अद्रक कसं कापायचं आहे आपल्याला. 14-15 पाकळी लसूण आणि थोडे लसूण घेऊन पण एकदम एकत्र मिक्स करायचे आहेत ते. तर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, थोडा टॅमॅटो, आता बघितलं असेल की आपण सगळी सामग्री टाकलेली आहे. अजून यामध्ये काय टाकायचं? मीठ टाकायचं राहिले असेल. मीठ नाही. मीठ लास्टा टाकायचं. मीठ आपण बनवताना सांबार बनवताना मीठ टाकणार आहे. तर तुम्ही आता बघितलं असेल की एवढी सगळी सामग्री आपली टाकून झालेली आहे. आता उरलेलं आहे फक्त खोबरं टाकायचं. तर तुम्हाला हे थोड्या वेळ फास्ट गॅसवर गरम करत जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता की कांदा सुद्धा आता लाल झालेला आहे. खोबरं टाकून आता हे आपण जे खोबरा घेतलेला आहे आणि इथे आपल्या वाटण्याची शिटी झालेली आहे. एक शिटी वाढलेली आहे. 4 किती चमचे आपण खोबरं टाकलेलं आहे? 5 चमचे आपण खोबरं टाकलेलं आहे. पण एक किती खोबऱ्याचा किस केलेला आहे? हे अख्ख्या नारळाचं आहे. अख्ख्या नारळाचं. आणि अशा प्रकारे दुसरी शिटी पण झालेली आहे आपली. झालंय. म्हणजे किती मिनिटं करायचं आपलं मिक्स करत राहायचं पूर्ण लाल होईपर्यंत की कसं काय? पण लाल भाजून घेतलंय बघा. दुसरी शिटी झालेली आहे. आता राहिलेली आहे फक्त आपली एक शिटी. त्यानंतर आपले काळे वाटाणे बाफले जातील आणि काढून घेऊया. आणि तुम्ही मिक्स केलेलं असेल तर एका प्लेटमध्ये काढून घ्या थंड होण्यासाठी. इथे तू बोलू शकतो, तुझा आवाज येऊ शकतो इकडे, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे आता चौथी शिटी पण झालेली आहे. आता गॅस बंद करावे भारतात त्या. अशा प्रकारे हा गॅस बंद केलेला आहे आणि आता भारताने फॅन चालू केलेला आहे थंड होण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे मस्त लालसर झालेलं आहे. हेच आपल्याला सांबारमध्ये टाकण्यात येणार आहे. चला आता पुढच्या आपण सांबार बनवायच्या प्रोसेसला सुरुवात करूया. सर आपण परत चेक करूया. आता आमच्या टोटल 3 शिट्या घेऊन झालेल्या आहेत. तुम्ही पहिला बघितलं असेल की 4 शिट्या घेऊन झाल्या तेव्हा वाटाणे जरा शिजले नव्हते. आता 3 शिट्या घेऊन झालेल्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकतात ना. आता भारतात बघणार आहे की शिजले. आता हे वाटाणे शिजलेले आहेत. आता मग यातले थोडेसे वाटायचे म्हणून थोडे काढून घेऊया. काय का वाटायचे असतात? म्हणजे रस्सा थोडा जाड होते. हे थोडे काढून घेतले. चला आता वाटण करूया. आपण जे मिक्स केलेलं ते आता आपल्याला वाटायचं आहे. त्याचं पूर्ण मिश्रण तयार करायचं आहे. हे बघा एकदम चटणी सारखं करून घ्यायचं बरोबर ना. त्यात मालवणी मसाला टाकायचा. आता हे चटणी सारखं तुम्ही मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला टाकायचा. त्याआधी आपल्याला टाकायचं थोडंसं जिरा. मग हा आहे आपला मालवणी मसाला. बघा 2 चम्मच आपल्याला मालवणी मसाला टाकायचा. याच्यामध्ये एकदम हा जो सांबार बनणार आहे तो मे बी झणझणीत होणार आहे. पाणी नाही वापरायचं. मग काय वापरायचं? असं सुका करायचं. बोल ना इकडे काय बोलतोय? बोल ना बोल ना बोल काय बोलतोय? बोल काय माझा पण डागा काय माणसाला भूक लागलाय. बोल. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की आपण जे मिक्स केलेलं सगळं काही जे आपलं ते वाटून झालेलं आहे. हे बघा याची अशी तुम्हाला ही पेस्ट करायची आहे आणि अशा प्रकारे ही पेस्ट पूर्णपणे झालेली आहे. आणि आपण हे वाटाणे काढलेले थोडेसे थोडे मिक्सरला लावूया. आता तुम्ही बघितलं असेल जसं आपण हे पेस्ट केली मिक्सरला लावून तसंच सुद्धा वाटाण्याचा सुद्धा थोडासा पाणी टाकतो. वाटाणा सुद्धा मिक्सर करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे याची सुद्धा आपण अशी पेस्ट केलेली आहे. आणि जे दोन्ही पण तुम्ही पेस्ट करणार ते दोन्ही पण सेपरेट वाटीमध्ये काढून ठेवा. आणि विदाऊट पाणी तुम्हाला करायचं आहे दोन्ही पण जे पेस्ट करेल ते. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आता आपण सांबार बनवायला सुरुवात करूया.
करूया. तर चला मंडळी, आता आपण बनवायला सुरुवात करूया. वाटाण्याचा नाही, काळ्या वाटाण्याचा सांबार. तुझा डोका आला मध्ये मध्ये सांबार. नाही परत नाही, बरोबर भारताने उत्तर दिलेलं आहे डोक्यासोबत तिच्या. 3 चमचे तेल टाकलं, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता. आपण याला हळद टाकून घेऊया, अर्धा चमचा. आता आपण हा मसाला वाटला ना तो टाकून घेऊया. आणि गॅस तुम्हाला स्लोवरच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा आहे. 3-4 मिनिटं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. तर तेल सुटेपर्यंत तुम्हाला असंच हे मिश्रण केलेलं आहे तुम्ही, ते असं तुम्हाला मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपण हे वाटाणे वाटले ना आता, हा ते पण टाकून घेऊया. पण 2-3 मिनिटाच्या मिक्स केल्यानंतर, तेल सुटल्यानंतर तुम्ही जे वाटाण्याचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर काय विचारायचं असेल, व्हिडिओ बघून जरी तुम्हाला समजलं नसेल रेसिपी, तुम्ही नक्की विचारा. ते सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला थोडं गॅस पूर्ण फास्ट ह्याच्यावर ठेवायचं आहे. अगोदर मी 3 चमचे टाकले तेल, मला तेल कमी वाटते म्हणून मी 1 चमचा परत टाकते. आमच्या घरचे सगळे तेल खाव आहेत. हाच गॅसवर थोडा परतून घेऊया. आता वाटाणे टाकून घेऊया. बघून घ्या मित्रांनो कसं करत आहेत. तर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कुठे चुकतात किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल, तुम्ही विचारू शकतात कमेंटमध्ये. मी सगळ्या कमेंटचे उत्तर देईल. ह्याच्यामध्ये आपल्या हिशोबाने पाणी टाकायचं ना, जसं आपल्याला जसं जाळ पातळ पाहिजे. थोडा टाकते अजून, पण जास्त पण न उकळायचं आहे. आता 5 मिनिटं हे उकळेपर्यंत आपण आता भाजी करूया. कसली भाजी भारतात? त्या गवारीची भाजी. गवारीची भाजी चालेल ना? नाही बोल ना. मी कापून घेऊ पहिला. हो घे ना, कापून घे. चालेल का? मिरची कापायला लागणार आता आपल्याला. किती मिरच्या घेतल्यात आपण आता? हे भाजीसाठी आपण मिरची घेतल्यात ना? किती मिरच्या घेतल्या? हे वेगवेगळ्या मिरच्या काय आहेत? हे ग्रीन आहे, ते पोपटी ग्रीन आहे, हे तिखट आहेत आणि हे साधी मिरची. हे तिखट नसतात. अच्छा, हे तिखट नसतात. जे लांबे असतात ते तिखट नसतात आणि छोटे असतात ते तिखट असतात. मी तिखट घेतले. तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे तुम्हाला मिरच्या कापायच्या आहेत. ज्या आपण हे मिरच्या आहेत ते आपण भाजीमध्ये यूज करणार आहेत. तिखट म्हणजे आपल्याला पाहिजे असं टाकायचं. आपण कोणाला नाही सर असतं कमी टाकणार. तर आमच्या फॅमिलीमध्ये जरा तिखट खायची सवय आहे आणि डायबिटीज असल्यामुळे गोड खाऊ शकत नाही, तर तिखटच खावं लागणार. त्यासाठी आमच्या घरात तिखटचं प्रमाण खूप जास्त असतं. आता आपण रस्सा चेक करून घेऊया. आणि ते असंच बाजूला आपला सांबार रेडी होत आहे. तुम्हाला सांबार मीठ टाकून घ्यायचं. अजून मीठ टाकून घ्यायचं. हा, आपला मीठ टाकून घ्यायचं राहिलं, कारण आपण तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये आपण मीठ टाकायला विसरले. अर्धा चमचा पाहिजे असं टाकू शकता आपण. तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता. आणि एकदा मीठ रेडी झाल्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघा, त्यानुसार तुम्हाला चव येईल त्याची. मग तुम्हाला त्याचा मीठचा अंदाज कळेल. चेक करूया. बरोबर आहे. आता यात आपण चिरलेली कोथिंबीर टाकूया. जसं तुम्हाला सांगितलं, जेव्हा काय आपलं व्यंजन रेडी होतं त्यामध्ये आपण नेहमी कोथिंबीर टाकतो, पण असं वरून टाकतो स्टाईल मध्ये. भारतात डायरेक्टच टाकून गॅस बंद करते. आता बघा हे स्टाईलने असं टाकत येत आहे कोथिंबीर. हो, सुगंध येत आहे एकदम. वा वा. आमच्या केतन भाऊला भूक लागलेली आहे, अजून वाट बघताय 7:30 वाजल्यापासून जेवायची. आणि आता आपण बनवला जाणार आहोत गवारीची भाजी. तर ही आहे गवारीची भाजी. आणि त्याआधी गवारीची भाजी आपल्याला टोपात टाकण्याच्या आधी आपल्याला लसूण ठेचून घ्यावा लागेल. की 12 ते 13 लसूण तुम्हाला घ्यायचे. पाकळे. चला आपण तेल टाकून घेऊया. आता यामध्ये अशा प्रकारे तेल टाकण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता 3-3.5 चमचे टाकले. आणि हे तुम्ही तेल टाकच्या आधी सुद्धा फास्ट गॅसवरच ठेवायचं आणि तेल पूर्णपणे गरम होऊन द्या.
नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, बरोबर? पहिला मिरची टाकून घेऊया. मिरची टाकून घेऊया आणि ते आपल्या भाऊला भूक लागलाय बघा, पोट बघा. अशा प्रकारे तेलामध्ये मिरची टाकण्यात येत आहे. लसूण, कांदा जास्त नाही शिजवायचा आहे, कांदा भाजी बरोबर शिजेल बरोबर. चला आता कांदा टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण कांदा सुद्धा टाकलेला आहे. गॅस फास्टच आहे. आणि ही भाजी आहे ती तुम्हाला फक्त पावसाळ्यातच अवेलेबल असते, जेणेकरून तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. अदर सीझन ही भाजी अवेलेबल नसते. ही भाजी 12ही महिन्याला भेटणार, फक्त पावसाळ्यात भेटते. तुला कुठून भेटली? बाजारात भेटली. तिला भेटली भाजी अशी पावसाळ्यामध्ये? 10 रुपये जुडी भेटली. 4 आणले. माझा आपण 2च जुडीची भाजी करते. गावी स्वस्त भेट असेल ना मजून? आता गावाला माहिती ना मला, पण इकडनं घेते ना भाजी ती. खोटा बोलते बा निधी, बोलते खोटा बोलते. इथून घेतला गावचे. एवढ्या पण ऑडियन्सला चुत्या बनवणार नाही पाहिजे आपण. जे काय खरं करायचं ते सांगायचं. हा ना, त्यात काय. साधारणपणे ना ही भाजी मुंबईत अवेलेबल नसते. जर तुम्हाला ही दादरला, विरारला म्हणजे भाजीचं मार्केट आहे तिथे भेटेल, नाहीतर मुंबईमध्ये मुंबईमध्ये भेटते. गावचे येतात ना विकायला. मग तेच बोलते, पण तू खोटं बोलली आपल्या पब्लिकशी. टाकून घेऊया. हा, अर्धा चमचा हळद टाकलाय, चवीनुसार मीठ. आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि हे सगळं तुमचं टाकून झाल्यानंतर तुम्हाला हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी एकदम मस्तपणे तयार होत आहे आपली. सोपी आहे भाजी करणं, तुम्ही सुद्धा घरी बसल्या करू शकता ती. सर आपण भाजी शिजेपर्यंत आपण परपुडा बनवूया. आता ही भाजी किती वेळेपर्यंत शिजवत ठेवायची आहे? 10-15 मिनिटं लागेल. मग ते मिक्स करत राहायचं की फक्त असंच ठेवत राहायचं? मध्ये मध्ये आपण चेक करायचं. हे बघ पाणी सुटलंय बाई भाजीला. पाणी नाही टाकायचं ना याच्यामध्ये? पाणी नाही टाकायचं आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवलेलं पाणी सुटेल. मी तरी पहिल्यांदा भाजी खातोय, मला पण काय माहित नाही कसा टेस्ट लागतो. केतन तुला काय वाटतंय? पहिल्यांदा खातोय? खाणार नाही. खा मग काय खाणार? फक्त सांबार. नाही, सांबार आणि परपुडा. तो ट्रॅजेडी हो रही है भाई हम लोग के साथ. दिवजा तू कधी भाजी खाल्य? ही कधी भाजी खाल्य तुम्ही? कधी खाल्य? तरी खाली. मग आता आम्ही खाणार. तर बघूया आपण आज या भाजीचा टेस्ट कसा आहे. आणि जर चांगला असेल तर तुम्हाला सुद्धा रेकमेंड करेल की पावसाळी भाजी असते, फक्त खाऊन बघा एकदा. अशा प्रकारे हा गॅस ऑन झालेला आहे, त्याच्यावर आपण तवा ठेवलेला. भाजी चेक करूया. आणि जसं भाजी तुम्हाला अधून मधून चेक करावं लागत राहणार आहे. याचं पाणी कसं सुटते बघ. तर तुम्हाला भाजीमध्ये पाणी टाकायची गरज नाही. 5-6 मिनिटांनंतर तुम्हाला भाजीचा गॅस आहे तो मीडियम याच्यावर ठेवायला लागेल. आता पाणी कमी झालं. त्यात खोबरं टाकून घेऊया. शिजली ना अजून भाजी. मी बघितलं असेल की आपण जेव्हा मीडियम गॅसवर केलं त्यानंतर थोड्या वेळानंतर जे आपल्याकडे खोबरं उरलेलं ते खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण खोबरं नाही टाकायचं, थोडं आधी खोबरं टाकायचं. आपल्याला पाहिजे असं टाकायचं आपण. 5 चम्मच झाले. आपल्याला जेवढा पाहिजे, कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागते. तर सुरुवात करूया परपुडा बनवायला. दोन 3 मिनिटं झाकण ठेवायचं. तो पण आपण भाजी चेक करू. आता तुम्ही बघितलं असेल की भाजी बनवायची प्रोसेस आहे ना ती खूप लांबवते आहे, कारण या भाजीला बनण्यासाठी खूप वेळ लागतो. तर जेव्हाही तुम्ही ही भाजी बनवणार असणार तर तुम्ही बघून घ्या आधीच, कारण खूप वेळ लागतो भाजी बनवण्यासाठी. ऑलमोस्ट किती टाइम लागतो भारतात ते भाजी बनायला? 10-15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं इथे लागतात भाजी बनवण्यासाठी. पण तुम्हाला भाजी बनवताना
भाजीवर सुद्धा लक्ष द्यायला लागणार आणि मिक्स करत राहायला लागणार आहे. आणि त्याच बाजूला आपला परपुडा सुद्धा रेडी झालेला आहे. हे बघा तुम्ही, एकदम डोसासारखा कुरकुरीत तर नाही झालाय पण तसंच काही झालेलं आहे. वाह क्या बात आहे. टोटल आता आपण किती परपुडा बनवणार भारतात? या पिठामध्ये किती परपुडा होतील? 7-8 होतील. चला आता आपण भाजी चेक करूया. हे बघा पाणी नाही आहे ना, म्हणजे भाजी झाली आपल्याकडे. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की आपण जेव्हा स्टार्टिंगला भाजी बनवायला स्टार्ट केलेली तेव्हा भाजीचं ना पाणी सुटलं होतं आणि भाजी बनवता बनवता पाणी सुटत राहतं आणि जोपर्यंत पाणी पूर्णपणे निघून जात नाही, आटून जात नाही, तोपर्यंत तुम्हाला ते मिक्स करत राहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही बघू शकता बघा इकडे बघा, तुम्हाला इथे पाणी दिसत नाहीये, तर जोपर्यंत पाणी पूर्णपणे आटून जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिक्स करत राहायचं आहे. आणि पाणी आटून झाल्यानंतर तुम्हाला ते भाजीचा गॅस बंद करायचा आहे, म्हणजे तुमची भाजी ही रेडी झाली असेल. मग चला मग आता आपण भाजी आणि सांबार आणि परपुड्याचा आस्वाद घेऊया आणि केतनकडून जाणून घेऊया की कसं झालेलं आहे भारताचं आजचं डिश आणि रेसिपी जेवण डिनर. चला लेट्स गो. महाराज, हो महाराज, या तुमचं जेवण झालेलं आहे. भाजी आपली फर्स्ट टाइम आपण खातो जाई वाली. टेस्ट बघूया कसा आहे. डर के आगे जीते दोस्तों. भाजी चांगली झालंय, फर्स्ट टाइम खाले भाजी. सांबारचा टेस्ट पण चांगला आहे. आता मी खाऊन बघतो आता कसं झालंय. काय माहित खोटा बोलतोय खरं बोलता. भाजी एकदम मस्त आलेली आहे. हा सांबार पण एकदम भारी. चला मग जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. मी रेसिपी पण नक्की ट्राय करा आणि आमच्यासोबत एकदा तरी घरी खायला या. तर असंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कुठलीतरी नवीन रेसिपी आमच्याकडून बनवून घ्यायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आम्ही ती नक्की बनवू. चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.